दंडवत हो। आज श्री दत्तात्रय प्रभू अवतरण दिनाच्या निमित्ताने आपण श्रीकृष्ण मंदिर उल्हासनगर या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। आज दिनांक 18 डिसेंबर शनिवार 2021। आजच्या या सत्रामध्ये आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूंच्या संदर्भातल्या लीळा कमी आहेत, परंतु ज्याही लीळा आहेत त्या आपल्याला श्रवण करायच्या आहेत। श्री दत्तात्रय प्रभूंची जी सुरुवात आहे, म्हणजे त्यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे त्याची सुरुवात कुठेतरी एकंदरीत महादाईसांनी सुरुवात करून दिलेली आहे। आणि महादाईचा स्वामींना जो प्रश्न विचारतात तो लीळाचरित्राच्या पूर्वार्ध लीळेची ती पहिली लीळा म्हणून माहिम भट्टांनी ती नमूद केलेली आहे। श्री परेशाय नमः। श्री दत्तात्रेयो मार्गादी मूळ निरूपण महादाईसी प्रश्नू केला। श्री लीळाचरित्राची जी सुरुवात आहे, या सुरुवातीची जी काही ओळ आहे त्या ओळीला महादाईसाचं नाव आहे। महादाईसाच्या नावाने श्री लीळाचरित्र या ग्रंथाचं उद्घाटन झालेलं आहे। आणि खरोखरच एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे की महादाईसा या स्वामींना काही ना काही प्रश्न ते करत राहायच्या। कुठून काही पुराण ऐकून आले, कुठून काही चर्चा असेल ती महादाईसांच्या कानावर पडली तर महादाईसा काय करायचे, त्यातले काही प्रश्न असतील, त्यातल्या काही शंका असतील, त्यातले काही संदेह असतील, हे महादाईसा लगेच स्वामींकडे घेऊन यायचे आणि स्वामींकडे विचारायचे। आपण लीळाचरित्र वाचताना नुसत्याच लीळा वाचून काढतो, पण त्या लीळेतले जे काही बारकावे आहेत ते पण लक्षात घेतले पाहिजेत। आता आपल्याला कोणी काही विधी सांगितलं की लगेच आपण तो मान्य करून लगेच सुरुवात करून देतो, त्याची पडताळणी आपण कधी करत नाही। जसं औषधांच्या बाबतीमध्ये पण असतं, कोणी औषध सांगितलं हे घ्या, लगेच आपण घेऊन मोकळे होतो। त्याच्यात काय आहे काय नाही, आपल्याला चालेल का, हे काहीच आपण बघत नाही। विधींच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की ज्यांनी जो विधी सांगितला लगेच तो करून मोकळा व्हायचा की करायला सुरुवात करायची आणि मग त्याचा पाठपुरावा द्यायचा, आम्ही 10 वर्षापासून विधी करतो आहोत। पण त्याची पडताळणी आपण कधी करत नाही। पडताळणी केली पाहिजे। डॉक्टरांनीच लिहून दिलेल्या गोळ्या डॉक्टर सांगतात ह्या गोळ्या घेऊन या, परंतु आणल्यानंतर मला दाखवा परत। त्यांनी आत्ताच लिहून दिलेल्या आणि त्याच गोळ्या आणणार आहे आपण, दुसऱ्या थोडीच आणणार आहे। तरी तो सांगतो लिहून द्या, ते दाखवून द्या मला, आणि आपण परत गोळ्या घेतो आणि परत दवाखान्यात जाऊन त्याला दाखवतो। मग तो बघता हां बरोबर आहे। असं का होतं? कारण की त्या डॉक्टराला सुद्धा काय आहे, त्या जो कोणी व्यक्ती आलेला आहे त्याच्या जीवाशी खेळ आहे तो। जर का चुकीची औषधी गेली तर आपला जीव स्वरूपाशी खेळ आहे, जीवाशी नाही, जीव स्वरूपाशी खेळ आहे। डॉक्टरांनी चुकीचं औषध दिलं तर त्याच्याने आपला जीव जाईल, मरू आपण, परत जन्म घेऊ वगैरे ते चालू राहील। परंतु जेव्हा विधीच्या बाबतीमध्ये चुकीची घटना घडते तेव्हा थेट त्याचा असर तुमच्या जीव स्वरूपावर होत असतो। तुम्ही विधी केला तर त्याच्यामुळे जीव स्वरूप तुमचं उजळतं, ऊर्ध्वगतीला जातं, योग्यता, अधिकार, कणव त्या जीवस्वरूपी निष्पन्न होत असते। या उलट जर का तुम्ही अविधी केला तर त्या जीव स्वरूप तुमचं अयोग्य होतं, मळीन होतं। त्या जीव स्वरूपाशी संबंधित काही गोष्टी होतात। काही कर्म हा प्रकार जो आहे तो अविद्येवर लागतो, अविद्येवर कर्म लागतात। पण काही बाबतींमध्ये जीव स्वरूप योग्य होणं, अयोग्य होणं, अधिकार प्राप्त होणं, अनधिकार प्राप्त होणं, कणव निष्पन्न होणं किंवा खंती निष्पन्न होतं, त्या जीवाच्या बाबतीशी, त्या जीव स्वरूपाशी ते बांधल्या जातं। आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की विधी जरी कोणी सांगितलं तो पडताळून घ्या। लीळाचरित्रामध्ये, सूत्रपाठामध्ये कुणाकडे कुठेतरी तो श्रीमुखीचा जो काही शब्द आहे तो कुठेतरी आलेला आहे का हे पडताळून बघितलं पाहिजे। आमच्या महादाईसांनी भटोबासांना सांगितलं की ज्ञानियाला सुद्धा प्रेमाचा उपाय आहे। भटोबास म्हणतं हे तुम्ही म्हणता का स्वामींनी म्हटलं?
ते म्हणे स्वामी म्हटले, त्याने चल बरं. भटोबासांनी महादाईसांवर विश्वास नाही ठेवला. ते स्वामींच्या समोर आले आणि विचारलं, हा म्हणे महादाईचं असं असं म्हणतात. म्हणतात हो. स्वामींना भटोबास म्हणतात, तुम्ही आम्हाला कधी सांगितलंच नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कधी विचारलं नाही, तो विषय निघाला नाही, त्याच्यामुळे त्या संदर्भात सांगता आलं नाही. या लीळेमध्ये आपण हा भाग तर ऐकला की ज्ञानियाला प्रेमाचा उपाय हे बघितलं आणि आपण आनंदित झालो, परंतु त्यातला बारकावा आपण बघितला नाही की भटोबासांनी महादाईसांवर पण विश्वास नाही ठेवला, लगेच स्वामींकडे येऊन ते पडताळलं. तसं स्वामी महादाईसा ज्या आहेत, या महादाईसा प्रत्येक गोष्ट पडताळतात. बाईसा सुद्धा भटोबासांवर विश्वास ठेवत नाही. निरूपण काय झाले तर स्वामी म्हणतात, बाई वानरेशा ते पुसा, विचारा त्यांना. मग भटोबास त्यांना सांगतात की हा असं असं आहे, असं असं निरूपण झालं. बाईसांना वाटतं हा बाबा आज असं निरूपण झालं. बाईसा पडताळतात. स्वामी म्हणतात हो असंच झालं. परत काहीतरी निरूपण जे आहे ते अजून विश्लेषण सांगितलं भटोबासांनी. परत बाईसा विचारतात, हा बाबा तुम्ही असं सांगितलं. स्वामी म्हणतात, बाई भटोबास काय आपले बोलतील का, खिशातलं सांगतील का? ते नाही, हा आपले बोलेल, हा येथीचेची बोलेल की म्हणजे आम्ही जे निरूपण केलं तेच सांगणार तुम्हाला. ते तुम्हाला काहीही अविधी आणि शोक्तीचा विधी सांगणार नाहीत, हे तिथे स्वामींनी स्पष्ट केलेलं आहे. याचा अर्थ आम्ही सुद्धा अविधीचा प्रकार आपण करू नये किंवा शोक्तीचा जो विधी आहे आपण तो निर्माण करू नये आणि कुठल्याही प्रकारे शोक्तीचे विधी ऐकून घेऊ नयेत. ते विधी आपण आचरणामध्ये आणू नयेत. त्याची पडताळणी आधी करावी आणि मगच पुढे काय करायचं ते ठरवायचं. इथे महादाईचा प्रत्येक गोष्ट स्वामींना विचारायची, पडताळायच्या, आणि स्वामी जर का म्हटले हो असंच आहे, महादाईसांना पटलंच नाही की 56 कोटी यादव त्यांनी एकमेकाशी झुंजो मेले आणि कृष्ण महाराजांनी कोणालाच वाचवलं नाही, देवाला कोणाशी काही पडलेलं नाहीये, असं कोण म्हणालं? दादोस बोलले. आणि महादाईसांना एकदमच ते बरं नाही वाटलं. परमेश्वर असून यादवांना वाचवलं नाही असं होऊच शकत नाही. आणि जीव स्वर्गा गेले काय नरका गेले काय देवाला काही घेणं नाही असं दादोस म्हणतात. तेव्हा महादाईसांना ते पटत नाही. असं कसं काय, देवाला काही घेणं देणं नाही. थेट स्वामींकडे आलं, पडताळलं. स्वामी म्हटले बरोबर आहे, 56 कोटी यादव झुंजो मेले, त्यांना कृष्ण महाराजांनी वाचवलं नाही. का नाही वाचवलं? कारण की कृष्ण महाराजांची आज्ञा त्यांनी भंग केलेली होती. कृष्ण महाराजांनी जे सांगितलं ते त्यांनी ऐकलं नाही, ते उलट त्यांनी ते केलं आणि त्याच्यामुळे. आणि जर का तुम्ही म्हणाल ते कृष्ण महाराजांचे होते तर ते कृष्ण महाराजांचे नव्हते. हा प्रश्न महादाईसांनी नसता केला स्वामींना तर आपल्याला सुद्धा याचं उत्तर भेटलं नसतं. आपल्याला जर का कोणी प्रश्न केला असता तर आपण पण म्हटलो असतो की अरे 56 कोटी यादवांना देवानी वाचवलं नाही. पण महादाईसांनी प्रश्न केला, पडताळलं आणि मग कळालं की ते 56 कोटी यादवामध्ये कुणी कृष्ण महाराजांचा भक्तच नव्हता. त्यात कोण होता श्रीकृष्णाचा? कोणीच नव्हतं. कुणी कोणाची भक्ती करायचे, कुणी कोणाची भक्ती करायचे. स्वामी म्हणतात की तेच एक उद्धव आणि अर्जुन देव असे होते की त्यांच्या केसाला धक्का लागला असता तर अख्ख्या समस्त पृथ्वीचा संहार करून टाकला असता परमेश्वराने, कृष्ण महाराजांनी. म्हणजे परमेश्वराचा जो भक्त आहे त्याच्यासाठी परमेश्वर काही करतात. ही जर का गोष्ट पडताळून घेतली नसती महादाईसांनी तर आपल्याला सुद्धा हा संदेह कायम राहिला असता. आणि म्हणून महादाईसा इतक्या महत्त्वाच्या आहेत. महादाईसा या ज्ञानी आहेत. महादाईसा या अन्यथा ज्ञान स्वतःचं, अज्ञान स्वतःचं आणि आपलं सुद्धा अज्ञान अन्यथा ज्ञान फेडणारे आहेत. महादाईसांचे प्रश्न त्या प्रकारचे आहेत की ते आज 800 वर्षानंतर सुद्धा आपल्याला उपयोगी येतात. काही प्रश्न असतात असे की जे एक विशिष्ट वेळानंतर ते कामी येत नाहीत. रात्री तुम्हाला जर का जेवायच्या वेळेला विचारलं की दुपारी 12च्या वेळेला विचारलं चहा घेणार का, तर हा प्रश्न दुपारी चालत नाही, एक्सपायर झाला तो प्रश्न. तो कधी चालतो? सकाळी 10च्या आत तुम्ही विचारू शकता चहा घेणार का. सकाळी 6 वाजता आणि 8 वाजता तुम्ही जेवण करणार का हा प्रश्न विचारू शकत नाही, कारण की त्या वाक्याचं जे काही कालावधी आहे तो अजून सुरू झालेला नाहीये.
तो सुरू होणार आहे, तो 11च्या नंतर विचारू शकता तुम्ही प्रश्न. परंतु महादाईसांनी 800 वर्षा पहिले जे विचारलेले प्रश्न आहेत ते आज सुद्धा आमच्या उपयोगी येतात. आज सुद्धा त्याच्यातनं आम्हाला ज्ञान मिळतं. आज सुद्धा त्याच्यातनं आमचं अज्ञान किंवा अन्यथा ज्ञान फिटतं. आणि म्हणून महादाईसांनी जो प्रश्न केलेला आहे त्या सर्व प्रश्नांना लक्षात घेऊन आमचे स्वामी म्हणतात म्हातारी कशी आहे, चर्चक आणि जिज्ञासक आहे. सगळ्यात पहिले कुठल्या विद्यापीठाने जर का एखाद्या स्त्रीला सन्मानित केलं असेल तर ते श्री चक्रधर स्वामींनी महादाईसाला ते चर्चक आणि जिज्ञासक ही सगळ्यात पहिली पावती त्यांना दिलेली आहे. सगळ्यात पहिले श्री चक्रधर स्वामींनी महिलाच्या रूपाने एका महादाईसांना त्यांनी सन्मानित केलेलं आहे. एवढी मोठी डिग्री आणि एवढं मोठं जे काही पोच पावते अजून कुठल्याही विद्यापीठाने दिले नाही. ते समस्त ज्ञानाचं पीठ असणारं जे परमेश्वर आहे त्यांनी ते दिलेलं आहे. म्हणून लीळाचरित्राची सुरुवात आहे त्या सुरुवातीला पहिलं वाक्य महादाईसांचं नाव येतं. महादाईसी प्रश्न केला, महादाईसांनी प्रश्न केला आमच्या स्वामींना, जी जी या मार्गासी कवन आदी, या मार्गाला कोण आदी आहेत म्हणजे कोण निमित्त आहेत, कोण मुख्य आहेत, कोणी या मार्गाची सुरुवात केलेली आहे. म्हणजे हा प्रश्न पण तर महत्वाचा आहे ना. म्हणजे भाजी चांगली झाली तर ते विचारलं गेलं पाहिजे कोणी बनवलेली आहे, कशी बनवलेली आहे, हे प्रश्न आलेच पाहिजेत. तसा हा पंथ जर का खूप चांगला आहे, या पंथातनं आपण मोक्षाला जाणार आहोत, तसं ज्ञान याच्यात दिलं, आचरण दिलं, त्याची पंथाची सुरुवात कोणी केली हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. तो महादाईसांना पडला आणि स्वामी म्हणतात, बाई या मार्गासी श्री दत्तात्रेय प्रभू आदी, या मार्गाला श्री दत्तात्रेय प्रभू आदी आहेत, मुख्य आहेत. सर्वज्ञ म्हटले, बाई श्री दत्तात्रेय प्रभू गोसावी भोग भूमी कृत योगी ऋखीश्वराच्या ठाई अवतार स्वीकरिला. आता या ठिकाणी स्वामी म्हणतात की श्री दत्तात्रेय प्रभू जे आहेत त्यांनी भोगभूमीमध्ये कृतयुगी ऋखीश्वराचा ठाई म्हणजे कर्मभूमीमध्ये युग व्यवस्था लागू असते, कृतयुगाची गोष्ट, परंतु भोगभूमीमध्ये युग व्यवस्था लागू नसते. आणि म्हणून भोगभूमीमध्ये बद्रिकाश्रम जे आहे, जिथे आता आपण काही लोक जाऊन आलेले आहेत, ते भोगभूमीमध्ये आहे असं म्हटलं जातं. आणि स्वामींचं जे काही वाक्य या ठिकाणी आहे श्रीमुखीचं, याच्यावरून सुद्धा भोगभूमी कृतयुगी ऋखीश्वराचा ठाई अवतार स्वीकरिला, ऋषीश्वरांच्या ठाई अवतार स्वीकारलेला आहे. अत्रि ऋखी पिता, अत्रि ऋषी हे पिता आणि अनुसया माता. मग त्रेती गर्भभूमीची सह्याद्री पर्वतासी बीजे केले आणि मग त्रेत लागल्यानंतर सह्याद्री पर्वताला, जिथे आता आपण माहूर म्हणून जो भाग परिसर आहे पूर्ण सह्याद्रीच्या त्या पर्वत रांगा आहेत त्यामध्ये मुख्यत्वे माहूर आणि परिसर, त्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू कर्मभूमीमध्ये नंतर आलेले आहेत त्रेतयुगामध्ये. आणि मग त्या सह्याद्री पर्वतासी बीजे केले. गोसाव्यांसी जीव उद्धारावयाची प्रवृत्ती, मग गोसाव्यांसी तेथ अवस्थान झाले, मग राज्य करू लागले. आमच्या श्री दत्तात्रेय प्रभूंना जीव उद्धारावयाची प्रवृत्ती म्हणजे जीवाचा उद्धार करावा, उद्धार व्हावा, उद्धार केल्या जावा आणि तो जीवाने स्वतःचा उद्धार करून घ्यावा, अशा प्रकारची प्रवृत्ती स्वामींची आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रेय प्रभू तिथे सह्याद्री पर्वतासी मग राज्य करू लागले. लीळा घेणार आहोत आपण पूर्वार्ध 204 क्रमांकाची. वेळोळची लीळा आहे. डखल्या चांगदेव भटाते श्री दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शना पाठवणे. डखले आणि चांगदेव भट यांना श्री दत्तात्रेय प्रभूंच्या भेटीला पाठवलेलं आहे. लीळेत आपण बघितलं आता पहिल्या लीळेमध्ये की श्री दत्तात्रेय प्रभूंचं अवस्थान कुठे आहे, सह्याद्री पर्वत जो काही सांगितलेला आहे, माहूर परिसर सांगितलेला आहे, तिकडे त्यांचं अवस्थान आहे. आणि मग आत्ता जर का आपण तिथे गेलो माहूरला तर दत्तात्रेय प्रभू भेटले पाहिजेत ना. आपण जर का पांचाळेश्वरला गेलो तर दत्तात्रेय प्रभू भेटले पाहिजेत की नाही भेटले पाहिजेत, ते येतात ना रोज. आणि आपण पण जातो की नाही बरोबर त्याच वेळेला 11:30ला पोहोचतो, पण भेटतात का कधी? माहूरला तुम्ही गेले, निद्रेची आरती तिकडे होते वगैरे, सगळेजण आपण असतो, कधी दत्तात्रेय प्रभू भेटले का आपल्याला? सगळे भेटतात तिथे.
परंतु दत्तात्रय प्रभू भेटत नाही. मग आहेत तर भेटत का नाही? तर त्याचं उत्तर या लीळा चरित्रामध्ये, याच्या या लीळेमध्ये दिलेलं आहे. मागवते गोसाव्यांसी चतुर्विधाचा मठी अवस्थान झाले. स्वामींना चतुर्विध मठामध्ये स्वामी बीजे करतात. चतुर्विधाच्या मठामध्ये स्वामींना एकूण 10 महिन्याचा कालावधी स्वामींनी त्या ठिकाणी अवस्थान केलेलं आहे. महास्थान आहे ते. आणि एकुदी गोसावी श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा निरोपित होते. आणि एकदा आमचे स्वामी श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा निरोपित होते. भक्तजनांना निरूपणाद्वारे जो काही विषय चालू होता त्याच्यामध्ये मग श्री दत्तात्रय प्रभूंचा विषय निघाला. आणि स्वामींच्या प्रवचनामध्ये, निरूपणामध्ये प्रसंगोचित विषय निघायचे. कधीतरी कुणीतरी सांगितली मला आमकी सवय आहे, कोणी आम्हाला टमकी सवय आहे, असं सवयीचा विषय निघता निघता आमच्या स्वामींनी पण सांगितलं आम्हाला सुद्धा एक सवय होती. कसली सवय होती? एका झाडाखाली आम्ही बसायचो. म्हणजे नित्य स्वामी भिक्षा करून यायचे आणि त्या झाडाखाली, त्या झाडाला टेकून बसायचे स्वामी. आणि त्यावरून रामधरण्याची जी काही भेट आहे वगैरे ती लीळा सांगितल्या गेली. म्हणजे प्रसंगोचित असं निरूपण व्हायचं. आजच्या निरूपणामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा विषय निघाला आणि आमचे स्वामी श्री दत्तात्रय प्रभूंचा महिमा निरूपित होते. तब डखला आणि चांगदेव भटी म्हणितले. आणि ते डखले आणि चांगदेव भट स्वामींच्या तिथे समोर बसलेले आहेत, लीळा ऐकतायत. आणि ऐकता ऐकता त्यांना सुद्धा असं वाटलं की दत्तात्रय प्रभूंची जर का भेट एवढी महत्त्वाची आहे, अमोघ दर्शन सांगितलेलं आहे, दर्शन वाया जात नाही, तर आपण सुद्धा स्वामींची भेट घेतली पाहिजे. एवढं निरूपण ऐकून जर का भेट घेतली नाही तर काय उपयोगाचं निरूपण आहे? मग आपण निरूपण ऐकलं, महिमा कळाली, दर्शनाचा फायदा कळाला, लाभ कळाला. आता आपण सुद्धा जाऊया भेटीला. जसं आता निरूपण जेव्हा ऐकत असतो आपण, 1 तास निरूपण चाललं तर तेवढ्या वेळ आपण त्या निरूपणाच्या प्रवाहामध्ये असतो, प्रभावामध्ये असतो. आणि मग आपल्याला पण असंच वाटत असतं. आता तुम्हाला पण वाटेल की आपण पण जाऊया दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला, किंवा तुम्हाला पण वाटेल की स्मरणाचा विषय निघाला किंवा महादाईचा प्रश्न करायचा तर तुम्हाला पण वाटेल आपण सुद्धा प्रश्न करूया. हे तेवढ्या वेळापुरतं वाटतं. एकदा 1 तास संपून गेला की नंतर मग घरी जाताना फक्त घर आठवतं. बाकी निरूपणात काय विषय झाला तो नंतर मग हळूहळू मग आपण म्हणतो की आपण म्हटलं होतं पण ते काय आपल्याला थोडी शक्य आहे, आपल्याला थोडी जमणार आहे. घर आहे, हे आहे, ते आहे, सुट्टी नाही आहे, बस बंद आहेत, असे अनेक कारणं आपल्याला लगेच भेटतात आणि विधी मग आपले तिथल्या तिथे राहून जातात सगळे. तसं यांना सुद्धा वाटलं निरूपणाचा प्रभाव झालेला आहे, तो प्रवाहामध्ये ते आहेत. आणि आता त्यांनाही वाटलं की आपण सुद्धा काय केलं पाहिजे, श्री दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला आपण गेलं पाहिजे असं त्यांनाही वाटलं. आणि मग ते जी स्वामींना म्हणतात, चांगदेव भटी म्हणितले जी आम्हा श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन होवावे. डखले आणि चांगदेव भट स्वामींना म्हणतात की देवा आम्हाला सुद्धा स्वामींचं दर्शन झालं पाहिजे, भेट झाली पाहिजे. स्वामी म्हणतात ते कांगा होईल. ते कांगा होईल कशासाठी होईल बरं? का व्हावं तुम्हाला दर्शन? म्हणजे जर का कोणी आपल्याकडे पैसे मागितले तर आपण म्हणतो ना त्याला आम्ही का देऊ तुला पैसे, कशासाठी द्यायचे? म्हणजे काहीतरी कारण असलं पाहिजे ना पैसे देण्याचं. तसं देवाने तुम्हाला दर्शन द्यावं याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ते कारण निर्माण केलं पाहिजे. तुम्ही ते कारण निर्माण नसेल केलं तर दत्त जयंतीच्या निमित्ताने कोणी शिंगव्याला जात आहे, दत्त जयंतीच्या निमित्ताने कोणी पांचाळेश्वरला जात आहे, कोणी माहूरला जात आहे. आज गेलं पाहिजे का बरं? उद्या गेलं तर काय होईल? परवा गेलं तर, पुढच्या महिन्यात गेलं तर दत्तात्रय प्रभूंचा प्रभाव कमी होतो का? आजच गेलं पाहिजे असं काय आहे का? मी तर म्हणेल उलट आज नाही गेलं पाहिजे, आधी जाऊन या ना तर नंतर जा. आजचा दिवस म्हणजे पूर्ण गर्दी, सगळे विडे ठेवणारे लोक, तुम्हाला डोकंही ठेवता येत नाही, डोकंही ठेवता येत नाही. परंतु आपण डोकं चालवत सुद्धा नाही. असं पण वाटत नाही की आता डोकं ठेवायला नाही मिळालं मग डोकं चालवावं तरी, की आता पुढच्या वेळेस काय करू आपण, गर्दी नसताना येऊया आणि या ठिकाणी स्थानवंदन करून, लीळा आठवून 1, 2, 3, 5, 10 काय जेवढे तुम्हाला स्मरण करता येईल तेवढ्या गाठ्या स्मरण करूया, तेवढे तास स्मरण करूया शांततेने. कुणाचाही आवाज नसणार आहे. जेवढी गर्दी असेल तेवढं तुमचं देवधर्म अंतरतो, तेवढं तुमच्याकडनं अविधी होतो,
तेवढे तुम्ही लोकांना अपशब्द सुद्धा बोलता की काय लोक आलेले, कुठून आलेले ते व्यवस्थित स्थानवंदन करत नाही, बाजूला वा, धक्का देतात, हे करतात ते करतात. करायला गेलो विधी पण होतोय अविधी. म्हणून स्थानवंदनाला कसं जायचं, काय जायचं, याचा एक स्पेशल विधी आहे. इथे स्वामींनी तो सांगितलेला आहे. त्याचं एक वेगळं जे काही मूल्यमापन ते आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे, तर जाऊन कुठेतरी स्थानवंदन हा प्रकार होईल आपल्याकडनं. नाही तर ट्रिप होते आपली, जातो येतो आपण, आम्ही हे करून आलो, ते करून आलो, ते करून आलो, झालं. परंतु त्या ठिकाणी आपल्याला ते मूल्य कळालं पाहिजे, आपण का जातोय, कशासाठी जातोय. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर देवाचं दर्शन आपल्याला झालंच नाही तर मग जाण्याचा उपयोग काय. जाण्याचा उपयोग होत नाही असं मी म्हणत नाही, उपयोग तर होतोच. स्थानाला तुम्ही गेलात तर उपयोग होतो, परंतु स्वामींना जे अपेक्षित आहे ना ते उपयोग झाला पाहिजे. आपलं जेवण केल्याने पोट भरतच आहे, काही खा तुम्ही, फास्ट फूड खा, जंक फूड खा, काही पण खा, त्याच्यानी पोट भरतच आहे. परंतु पोट भरण्याला महत्त्व नाही आहे. महत्त्व आहे की त्या शरीरामध्ये सप्तधातू तयार होण्याला महत्त्व आहे. तुम्ही जे खाता ते खाल्ल्याने सप्तधातू तयार झाले पाहिजे, शरीराला पौष्टिकता मिळाली पाहिजे, शरीरामध्ये रक्त बनलं पाहिजे. मज्जा, मेद, मांस, स्नायू, अस्थि, रुधिर, चर्म असे सप्तधातू ते जे आहे त्याला पोषक असा आहार असला पाहिजे आपला, तर त्या आहाराला उपयोग महत्त्व आहे. तसं स्थानवंदनातनं सुद्धा देवाला जे अपेक्षित आहे ते कार्य आपल्याकडनं झालं पाहिजे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की ते कांगा होईल तुम्हाला स्वामींची भेट का होईल बरं. ते अमोघ दर्शन किंगा असं कुणालाही दर्शन देत नाही, ते अधिकारी जीवांना दर्शन देतात. आणि ज्याला दर्शन दिलं जातं त्याच्यामध्ये लाभ होतो, त्याच्यामध्ये फायदा होतो. ते दर्शन वाया जात नाही. परंतु असं वाया न जाणारं दर्शन जे आहे ते कुणालाही मिळणार नाही ना. ज्याने ते कारण निर्माण केलेलं आहे, देवाने त्याला भेट द्यावं असं जर का त्यांनी ते वातावरण निर्मिती केली असेल तरच परमेश्वर त्याला भेट देणार. स्वामी म्हणतात ते अमोघ दर्शन किंगा, म्हणजे ते दर्शन वाया न जाणार असं दर्शन आहे. नाजी गोसावी करीती तरी होईल. ते म्हणतात देवा तुम्ही जर का म्हटलं ना की दर्शन होईल तर नक्कीच होईल आम्हाला. स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शना जाल तरी होईल. वाक्य बघा, बारकावे वाक्यातले बघा, लक्षात घ्या काय आहेत. स्वामींनी काय वाक्य म्हटलं, हो होईल तुम्हाला दर्शन, असं नाही म्हटलं. स्वामी म्हणतात दत्तात्रय प्रभूंच्या दर्शना जाल तर होईल. वाक्यातलं समजलं तुम्हाला बारकावा. तुम्ही जर का त्या हेतूने जात असाल तरच दर्शन होईल. तुम्ही दुसरे हेतू घेऊन जर का गेलात तर दर्शन होणार नाही. की चला मग तिकडेच आपण चाललोय डोमेग्रामला, आमचं गाव सुद्धा आहे, या निमित्ताने गावाला सुद्धा जाऊन नातलगांना भेटून येईल, लगेच हेतू वेगळा त्याच्यामध्ये आलेला आहे. आता वेगळा हेतू आला तर मग जो मुख्य हेतू आहे तो थोडासा कमकुवत झाला, म्हणजे स्थानवंदन हे कमकुवत झालं. आता तुम्ही जर का नातलगांना भेटून डोमेग्रामला गेलात तर नातलगांचे सुखदुःख घेऊन डोमेग्रामला जाल आणि तेच डोक्यामध्ये राहील. आणि जर का तुम्ही डोमेग्राम करून जर का नातलगांकडे आला तर डोमेग्रामला जो काही माहोल तुमच्या हृदयामध्ये तयार झालेला आहे, जी काही लीळा वगैरे, ती जी काही सात्विकता आलेली आहे ती नातलगांकडे आली की ती संपून जाणार. म्हणजे दोन्हीकडनं तुम्ही आधी जा नाही तर नंतर जा, नुकसान तुमचं होणार आहे. म्हणून सरळ जा आणि सरळ या. हेतू जर का दुसरा आला मध्ये की मुख्य हेतू जो आहे तो बिघडतो. उदाहरण तुम्हाला देईन, जेवत असताना पाणी पिऊ नये असं आहारशास्त्र सांगतं, आरोग्यशास्त्र सांगतं. तुम्ही जेव्हा जेवता आणि त्यावेळेला जर का तुम्ही पाणी प्यायला लागलात तर त्याच्यातनं अनेक अपाय होतात. म्हणजे मुख्य म्हणजे पचन होत नाही, म्हणजे मूळ उद्दिष्ट नाही ते बदलून जातं. म्हणून जेवताना पाणी पिऊ नये, जेवताना फक्त जेवणच जेवावं आणि मग ते चांगलं व्यवस्थित पचन होईल. मूळ हेतू जो आहे तो बदलू देऊ नये, मूळ कार्य जे आहे ते बदलू देऊ नये. आणि म्हणून इथे स्वामींनी मुख्यत्वे सांगितलं की श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शना जाल तर होईल, तरच तुम्हाला भेट होईल. श्री दत्तात्रय प्रभू भेटती, आणि नक्कीच जर का त्या हेतूने तुम्ही जर का गेलात तरच दत्तात्रय प्रभू तुम्हाला भेटतील.
ऐशी प्रवृत्ती असे, अशी आमची प्रवृत्ती आहे, अशी श्री दत्तात्रय प्रभूंची प्रवृत्ती आहे, अशी परमेश्वराची प्रवृत्ती आहे. तुम्ही परमेश्वरासाठी अनुसरण घेत असाल तरच परमेश्वर भेटतील तुम्हाला. कुणी म्हणाला आम्हाला दुःख निवृत्त व्हायचं आहे, तब्येत खूप खराब आहे आणि ती चांगली होण्यासाठी म्हणून दीक्षा घ्यायची आहे, तर तुमचं दीक्षा घेण्याचं, संन्यास घेण्याचं उद्दिष्ट बदलत आहे. देव प्राप्त व्हावा म्हणून तुम्ही अनुसरत असाल तर मग परमेश्वरासाठी अनुसरलात तुम्ही आणि मगच परमेश्वर भेटणार. जसं मी मागे सांगितलेलं ना, ते उपदेश घेणार होते, म्हटलं का बरं एवढा वर्ष उपदेश नाही घेतला, आजच कसं काय उपदेश घेताय तुम्ही? ते म्हटलं बाबा असं आहे की आम्हाला खूप दुःख आहे. म्हटलं मग? म्हणे उपदेश घेतला की दुःख कमी होऊन जातील, बंद होऊन जातील. म्हटलं हे तर बरोबर आहे, पण दुःख जर का नाही बंद झाले तर मग उपदेश सोडून देणार का परत? मग ते माझ्याकडे बघायला लागले. त्यांना पण हा प्रश्न पडला नसावा, पण मला पडला. आणि मला पडल्यानंतर मग त्यांनाही पडला की खरंच बाबा उपदेश घेतला आणि दुःख मिटलेच नाही, मग करायचं काय? मग मी म्हटलं बघा परत एकदा विचार करा आणि नंतर मग सांगा मला काय ते. अर्थातच अशा गोष्टींसाठी म्हणून तुमचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, काय नाही असलं पाहिजे ते एक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात ऐशी प्रवृत्ती असे म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती असे. आणि यावर एक महत्त्वाचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. दृष्टांत आहे वर्तेचा. कवणी एकी वर्तेवरी चाले, म्हणजे कुणी एक वर्तेवरी चाले. कुणी एक बाई, माणूस, मुलगी, मुलगा असं काही सांगितलं नाही, कुणीतरी एक. वर्त म्हणजे दोरी बांधलेली आहे, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जायचं आहे. कशावर चालायचं आहे? दोरीवर चालायचं आहे. स्वतःचं जे काही समतोल आहे तो राखायचा आहे. डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे कुठेही पडायचं नाही आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत चालत जायचं आहे. एरवी आपल्याला चालत जायला सांगितलं तर काय होतं, आपण सहजपणे चालत जाऊ शकतो. बाजारात दागिने घ्यायला, भाजी घ्यायला, सगळीकडे जाऊ शकतो. तर मंदिरात म्हटलं की मग नाही जमत, मला चालणं होत नाही असं आपण बोलतो. परंतु परमेश्वराकडे आपल्याला चालत जाता आलं पाहिजे. सहज चालत जाऊ शकतो रस्त्यावरून, पण दोरीवरून चालायचं हे लक्षात घ्या. दोरीवरून चालणं खूप अवघड आहे. आणि मग ते डावीकडे न पाहे, उजवीकडे न पाहे, आपल्याकडे न पाहे, ते डावीकडे बघत नाही. चालणारे लोक जे आहेत ना, दोरीवर चालणारी जी व्यक्ती आहे ती डावीकडे बघत नाही, उजवीकडे बघत नाही, सभेकडे न पाहे, समोरची लोक बसलीत त्यांच्याकडे सुद्धा बघत नाहीत. ऐसी ते ऐले सेवटुनी पहिला सेवटा जाये, मग तियेसी वर्त साधे. अशी ती म्हणजे या नियमाला अनुसरून डावीकडे न पाहणे, उजवीकडे न पाहणे, सभेकडे न पाहणे, आपण्याकडे न पाहे म्हणजे स्वतःकडे सुद्धा बघत नाही. असं जर का नियम पाळून जर का ती व्यक्ती चालत राहिली तर मग ती पलीकडच्या टोकाला पोहोचू शकते. नाहीतर ती या चारपैकी कशाच्याही मोहात जर का ती गुंतली तर त्याचं जे काही लक्ष केंद्रित झालेलं असतं ते लक्ष केंद्रित राहणार नाही, विचलित होईल लक्ष आणि ती व्यक्ती स्वतःचा समतोल गमावून बसेल आणि खाली पडेल. वर्त न साधे म्हणजे जे काही साध्य निर्माण केलेलं आहे की इथून तिथे जायचंय, ते साध्य आहे ते टोक तिथपर्यंत जाता येणार नाही. आपण्याकडे न पाहे, सभेकडे न पाहे, ऐसी ते सेले सेवटिवनी पहिला सेवटा जाये. ऐली सेवटोनी पहिला सेवटा जाय म्हणजे पलीकडच्या सेवटाला तो जातो. मग तियेसी वर्त साधे असं तिला वर्त साधणार आहे. तियेसी दाय पसाय होती म्हणजे जे खेळ बघणारे लोक आहेत ते त्यांना बक्षीस देणार, काही पैसे वगैरे देतील. ना त्याची जरी डावीकडे पाहे आणि तेच जर का तिने डावीकडे बघितलं, डावीकडे म्हणजे कोण लोक आहेत, डाव्या स्थानी कोण लोक घ्यायची, जे म्हणतात हा पडणार, नक्कीच पडणार असे म्हणणारे काही लोक असतात. जसं कोणी अनुसरण घेत असेल त्यांना कसलं अनुसरण साधणार आहे, आयुष्य घरात काढलं आणि आता चाललेत म्हणजे काय आहे, असे डावे लोक असतात. कोणी सूत्रपाठ पाठ करत असेल त्यांना तुम्हाला काही दीक्षा घ्यायची आहे काय, उगाच आपलं अभ्यास करत बसता, काही अभ्यासाच्या नादी लागू नका, असं विशेष आहे ते वंदन करा वगैरे, म्हणजे एखाद्याला नकारात्मक बोलणारे लोक असतात. जर का तो चांगलं कार्य करत असेल तर
परंतु तुम्ही तिकडे बघायचं नसतं, लक्ष द्यायचं नसतं. सुरुवात तुम्ही कुठल्याही कार्याला जर का केली तर सगळ्यात पहिले नकारात्मक बोलणारे लोक सगळ्यात पहिले तर भेटतातच, पण जास्त प्रमाणामध्ये सुद्धा नकारात्मक बोलणारे लोक जास्त भेटतात आपल्याला. मग आपण त्या नकारात्मक बोलणाऱ्यांचं नकारात्मक बोलणं जास्त लक्षात ठेवतो. तसं करू नका. आपण काय केलं पाहिजे, डावीकडे न पाहे म्हणजे नकारात्मक बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका. उजवीकडे न पाहे, आणि जर का उजवीकडे जर का त्यांनी पाहिलं तर उजवीकडे कोण लोक असतात, प्रशंसा करणारे लोक असतात. तुम्ही असं समजू नका की जे लोक आपल्याला जे काही अपाय सांगणारे आहेत किंवा आपला तिरस्कार करणारे, आपला द्वेष करणारे लोकच आपले नुकसानकारक असतात, असं नाही. जे लोक तुमचे प्रशंसक असतात ना, त्या लोकांमुळे सुद्धा तुमचं जास्त नुकसान होतं. आपण फक्त गाफील राहतो. जर का कुणी म्हटलं की हा हे खूप छान तयार केलं बरं का तुम्ही, लगेच आपल्याला अहंकार येतो की मला सगळ्यात चांगलं येतं, आणि मग आपण काय होतं की त्याच्याविषयी गाफील राहतो. त्याच्याविषयी जो प्रयत्न असतो, त्याच्याविषयी जी काही रियाज असतो तो आपण सोडून देतो की मला येतं. तर तसं नाही. जरी लीळा सांगायची असेल तर ती लीळा आधी वाचून घ्यावी एकट्याने आणि नंतर लीळा सांगायला घ्यावी. जर का मला कोणी म्हटलं तुम्ही खूप चांगली लीळा सांगता, कुठली लीळा दिली की तुम्ही सांगता, मला लगेच अहम आला आणि मग नंतर एखादी लीळा घेतली तर मला ती सांगता येणार नाही बरोबर. कारण की काय झालं, माझ्यामध्ये अहम आला. कोणामुळे आला? ज्यांनी प्रशंसा केली त्या प्रशंसक लोकांमुळे माझ्यात अहम येतो. म्हणून खूप वेळा असं सुद्धा आहे की एखाद्या वेळेस नाव ठेवणाऱ्या लोकांकडे लक्ष दिलं तरी चालेल, पण प्रशंसक लोकांकडे लक्ष देऊ नका. प्रशंसक लोकांकडे लक्ष दिलं की मग आपला जे काय मनामध्ये जे काय आहे, जी काही तयारी असेल ना, ती तयारी कमी 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 व्हायला लागते. आणि म्हणून कधी कधी प्रशंसक लोक सुद्धा घातक असतात. आणि म्हणून मला जर का कोणी म्हणाला काही प्रवचनाच्या बाबतीत, तर मी त्यांना हे विचारतो की कमतरता काय होती, न्यूनता काय होती. आता प्रशंसा करणारे भरपूर लोक भेटतात, परंतु आता प्रशंसा ऐकायची नाही. एक नवीन काळ होता सुरुवातीचा, तरी प्रशंसा ऐकायचा मोह असायचा की कोणी प्रशंसा केली की बरं वाटायचं खूप, प्रशंसा कोणी नाही केली तर दुःख वाटायचं. नंतरच्या काळात कळालं की नुसती प्रशंसा घेऊन उपयोगाचं नाही, त्यातल्या चुका पण तर लक्षात आल्या पाहिजेत. आपल्या याच्यातल्या ज्या काही न्यून गोष्टी आहेत बोलण्यातल्या, त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत आणि मग त्या पद्धतीने मग अध्ययन करा. मग अशा वेळेला जे लोक नावं ठेवणार आहेत त्यांना भेटावं लागतं किंवा ते काय म्हणाले हे ऐकून घ्यावं लागतं, आणि मग ते सांगतात ते काय बरोबर बोलले नाहीत. इतका वेगाने कोणी बोलतं का? मग आपल्याला कळतं आपण खूप वेगाने बोललेलो आहोत. आपल्याला कसं बोलावं लागेल, थोडा बोलण्याचा वेग कमी करावा लागेल, आणि मग बोलण्याचा वेग कमी करतो आपण. म्हणजे डावीकडे न पाहे उजवीकडे न पाहे, म्हणजे प्रशंसक लोकांकडे बघितलं तर ते तुमची जास्तीची प्रशंसा करून देतात आणि त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. कोणी जर का म्हटलं हा पडणार नाही वरतेवरून, हा सरळ जाईल, मी अनेक वेळाचा खेळ बघितलेला आहे, तर त्याला अहम येईल, अरे माझे प्रशंसक आहेत बरं का इथे, आणि त्याचं लक्ष जे आहे केंद्रित झालेलं ते हटून जाईल आणि तो खाली पडू शकतो. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की आपण्याकडे पाहे, म्हणजे जर का डावीकडे बघितलं तर नुकसान होईल, उजवीकडे पाहिलं तर नुकसान होईल. आणि आपण्याकडे पाहे म्हणजे स्वतःला अभिमान असतो, अहम असतो. कोणी काही जरी म्हटलं तरी मी इतक्या वर्षापासून एवढं हे सगळं बनवतो आहे, म्हणजे मला येतं, माझ्यासारखं कोणीच हे करू शकत नाही, म्हणून आपल्याला अहम असतो एक, तर तो सुद्धा तो बघत नाही, त्याच्याकडे तो लक्ष देत नाही. आणि जर का दिलं सभेकडे पाहे म्हणजे समोर जी लोक आहेत त्यांच्याकडे जर का त्यांनी बघितलं तर तरी सुद्धा त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. आणि म्हणून त्याच्याकडे जर का त्यांनी डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, सभेकडे पाहिलं, आपल्याकडे पाहिलं, तर काय होईल, तो काय होणार, पडणार खाली. तियेचे हाड गुड नुरे, आणि त्याचे हाड गुड नुरे म्हणजे एवढ्या उंचावरून पडल्यामुळे हाड वगैरे त्याचं काय होणार आहे, फ्रॅक्चर होईल वगैरे. आता ऐसेची निगा असं स्वामींनी दृष्टांत सांगितला, याच्यातनं सिद्धांत सांगितला की तुम्ही या टोकापासून त्या टोकाकडे चाललेले आहात. हे टोकही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते टोक सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे चक्रधर स्वामींच्या इथून तुम्ही निघालात, दत्तात्रय प्रभूंकडे तुम्ही चाललेले आहात, म्हणजे दोन्ही टोकं महत्त्वाचे आहेत. म्हणून
आता तुम्ही जर का इथून निघालात तर तुम्हाला काय करायचं आहे, डावीकडे उजवीकडे सभेकडे स्वतःकडे बघायचं नाही. म्हणजे अडचणी येतील पण त्या अडचणींकडे लक्ष द्यायचं नाही. अडचणींकडे लक्ष दिलं तर तुम्हाला दत्तात्रय प्रभूंची भेट होणार नाही. स्वामी म्हणतात आता ऐसेची निघा, म्हणजे आता लगेच निघा. पेणोवेणा जावे, एका गावाला एकच मुक्काम करायचा, असं मुक्काम दर मुक्काम जायचं. मार्गी उपेणी न करावे, एका गावाला 2 मुक्काम करायचे नाहीत. संबंधियाच्या गावानं वचावे आणि आवर्जून एक नातलगांच्या गावाला जायचं नाही, घरी जायचं नाही. रस्त्यात लागलं म्हणून फक्त रस्त्यावरूनच दंडवत, म्हणजे उपदेशी असतील तर भाग वेगळा आहे, अन्य असतील तर रस्त्यावरूनच भेटू, त्यांना बोलवू, तिथे फाट्यावर येतील मग भेट होईल. काही या भानगडीत पडायचं नाही, निघून जा. त्यानंतर एकी भिक्षा नेघावी, एकी भिक्षा नेघावी म्हणजे एकाच घरी जेवायचं नाही, 4-5 घरं भिक्षा मागूनच जेवायचं. ऐस्या बरी मातापुरा जावे, अशा नियमाने जर का तुम्ही मातापूरला, म्हणजे कुठे मातापूर म्हणजे माहूरला जर का तुम्ही गेलात तरच काय होईल, तुम्हाला दत्तात्रय प्रभू भेटतील. आणि त्याच्यामध्ये सुद्धा परत अट आहे की एखादी व्यक्ती तसा नियम पाळेल सुद्धा, परंतु लगेच तुम्हाला दर्शन होईल का, नाही. पहिले घाटातळी संन्यासाचे निवेखे भेटती, पहिल्या घाटामध्ये तुम्हाला संन्यासाच्या वेशाने तुम्हाला कुणीतरी भेटतील. ते तुमते पुसिती तुम्ही के जाता, ते तुम्हाला विचारतील तुम्ही कुठे चाललेले आहात. तुम्ही म्हणाल आम्ही श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शना जातो, असं तुम्ही सांगाल त्यांना. श्री दत्तात्रय प्रभू ते आम्हीची, मग ते म्हणतील की दत्तात्रय प्रभूंना भेटीला तुम्ही चाललात, पण ते दत्तात्रय प्रभू आम्हीच आहोत असं ते म्हणतील. ऐसे म्हणती बरी ते नव्वती, परंतु ते दत्तात्रय प्रभू नसणार आहेत. दुसऱ्या घाटाजळी ब्राह्मणाची निवेखे भेटती, दुसऱ्या घाटाला, पहिल्या घाटाला तुम्हाला जे भेटतील ते दत्तात्रय प्रभू नसतील, ते संन्यासाचे निवेशे भेटतील. दुसऱ्या घाटाला तुम्हाला ब्राह्मणाचे निवेशे भेटतील, ते सुद्धा म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू बरी ते नव्वती. घाटाचा माथा मेरुवाळाची पाळी, आणि घाटाच्या माथा, घाट चढून गेल्यानंतर मेरुवाळाच्या पाळी म्हणजे मेरुवाळा तलावाच्या काठाला. दारवठा गोंधळा पुढे म्हणजे विशिष्ट गायन करणारे अशी जी आहेत गायक मंडळी. सोंडुका वात म्हणजे विशिष्ट वाद्य वाजवत. निळीची अंगी म्हणजे निळ्या रंगाचा सदरा आहे. निळीचाची चळना म्हणजे कमरेला जे नेसलेले ते सुद्धा निळ्या रंगाचंच आहे. निळीचे टोपरे, श्री मुकुटामध्ये जे टोपरं आहे ते निळच आहे. कवड्याचे आभरण म्हणजे कवडे जे असतात, शिंपले म्हणा वगैरे, किंवा ते कवडे असतात त्याचंच आभरण म्हणजे श्री कंठामध्ये त्याचेच अलंकार घातलेले वगैरे आहेत. ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू नव्हो, आणि ते भेटतील आणि ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू नाही. परी तेची होती, परंतु तेच दत्तात्रय प्रभू असणार आहेत. ऐसा गोसावी त्यासी विधी विहिला, असा दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीमध्ये, त्यांच्या भेटीच्या बाबतीमध्ये स्वामींनी डखले आणि चांगदेवपट या दोघांना विधी विहित केलेला आहे. होकाजी म्हणून गोसाव्यांसी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. आणि होकाजी म्हणून दोघांनी स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणा लागले. आणि मग ते तैसेची निघाले. तसंच ते दोघं जण निघाले. कटकाचिया वाटा म्हणजे देवगिरीच्या रस्त्याने निघालेत. हाटांतू निघाले आणि बाजारातनं गेले. ते देवगिरीसी गेले, देवगिरीला पोहोचले. हाटांतू अवघे पदार्थ देखिले, आणि हाटामध्ये म्हणजे त्या बाजारामध्ये सगळे पदार्थ बघितले. खूप वेळा असं असतं की आपल्याला काही घ्यायचं काही नसतं बरं का, खरंच बाजारामध्ये असं चालायचं आहे, तरी पण जाताना हे बघ ते बघ ते बघ ते बघ बघत जातो. आणि कधी घ्यायचं पण नसतं तरी आपण काहीतरी घेऊन टाकतो त्याच्यातलं. आणि हे सुद्धा त्या बाजारातनं चाललेले आहेत. आणि मग बाजारातनं जात असताना त्यांनी बघितलं गाठिया मुदिया कडेदोरे चोळिया तोड भातुकी खाजे. त्यांनी सगळे पदार्थ बघितले. अनेक पदार्थ होते, पण त्याच्यामध्ये गाठिया म्हणजे गोड शेवया वगैरे, मुदिया, कडदोरे, चोळिया म्हणजे कडदोरा, चोळिया म्हणजे कपडा असेल, चोळीचा कपडा, तोड, भातुकी खायचं जे काही वास्तविक भातुकी नावाचं जे असतं कंदमुळासारखं काही, ते
खाजे म्हणजे मध्यंतरी खाण्याचे जे काही फराळाचे पदार्थ वगैरे आहेत ते, असं सगळं त्यांनी ते बघितलं. आणि नुसतंच बघितलं नाही तर घेतले म्हणजे विकत सुद्धा घेतलेले आहेत. गावासी कोण्या हाती खाजे पाठवू, नातलग आले. स्वामींनी जे काय वचन सांगितलेलं आहे कुठलं, नातलगांमुळे धर्मामध्ये अडथळा येतो असं काहीतरी वचन सांगितलं देवानी. संबंधियांचा संबंध विशेषतः त्याज्य, परंतु संबंधियांमुळे अडथळा येतो असं काहीतरी वचन आहे. हा, माझा प्रश्न आहे की नातलगांच्यामुळे अडथळा येतो असं एक वचन आहे. संबंधी अधिकारू नाही. संबंधियांचा संबंध विशेषतः त्याज्य, पण का त्याज्य, काय बरं त्यांच्यानी काय नुकसान आहे. तर स्वामी सांगतात की संबंधी अधिकार नाही. नातलगांमध्ये एकदा अडकलात की तुम्ही धर्माला शिल्लक राहत नाही. आणि म्हणून इथे स्वामींनी आवर्जून सांगितलं संबंधियाच्या गावा घरा कुठेच जाऊ नका. संबंधियाचे स्नेह ते दोष घेऊन फेडावे, म्हणजे संबंधियाचा संपर्कच तोडावा. ते असले तर काय होतं, आपल्याला एखादं कार्य जरी करायचं, उपदेश जरी घ्यायचा असेल तर नातलग काय म्हणतील असं होतं. संन्यास घ्यायचा असेल तर नातलग काय म्हणतील असं होतं. म्हणजे नातलग नावं ठेवतील, आमच्या समाजात आम्हाला नावं ठेवल्या जातील वगैरे वगैरे. म्हणून नातलगांना मध्यस्थी केलं आपण की आपल्या धर्माचं नुकसान होतं. इथे या ठिकाणी स्वामींनी आवर्जून हा मुद्दा सांगितलेला होता आणि ह्यांनी आवर्जून ती गोष्ट केली. कोणाला म्हटलं डावीकडे बघू नका, ते आवर्जून डावीकडे बघणारच. म्हणजे न सांगितलेल्याच गोष्टी लोक का करतात तो प्रश्न आहे. स्वामींनी आवर्जून सांगितलं जाऊ नका नातलगांच्या गावाला. मग ह्यांनी पण शक्कल लढवली, नातलगांच्या गावाला जायचं नाही. पण आता एवढं साहित्य मिळालं, जिकडे चाललेलो आहोत तिथे जवळच त्यांचं नातलगांचं गाव आहे. आपल्याला जायचं नाही, फक्त वस्तू घ्यायच्या आणि कोणाच्या तरी हाते पर हाते हस्ते पर हस्ते कोणाकडे देऊन टाकायच्या. बाजारामध्ये तिकडचं कोणतरी आलं असेलच ते देऊन टाकूया आणि त्यांना सांगू की बाबा असं असं आहे, आम्ही काही येऊ शकलो नाही पण या वस्तू आम्ही पाठवलेल्या आहेत. कोणा हाती खाजे पाठवू, कुणाच्या तरी हाताने पाठवूया. सोयऱ्याचा गाऊ, सोयऱ्याचा गाव म्हणजे काय, मुलगी वगैरे दिलेली असेल आहे ना. आता जर का त्या सोयऱ्यांना कळालं की मुलीचे नातलग मुलीच्या माहेरचे इकडून गेले तर त्याचा जाच कोणाला होईल, मुलीला होतो की तुझे नातलग व इथून जवळून गेले पण साधे आले नाही, कारण की त्यांना वाटलं की आलं तर काहीतरी देणं घेणं करावं लागेल असं तसं वगैरे, मुलीला बोलणे बसतील. म्हणून सोयऱ्यांना जर का हे माहिती पडलं तर, म्हणून त्यांनी काय केलं, सोयऱ्याचा गाऊ ना गावासी जाऊ परवाही देव, म्हणजे वरच्यावर देव बाहेरच्या बाहेर देऊन टाकू, मग निघो आणि मग निघूया. कोण जाणे आता की येणे होईल. आधीसारखं नव्हतं, म्हणजे आत्तासारखं नव्हतं आधी. आधी आता आपण कधीही कुठेही जाऊ शकतो, कुठल्याही गावाला जाऊ शकतो. म्हणजे आज कोणी सरला असेल तर लगेचची गाडी पकडून लगेच आपण संध्याकाळी पोहोचू शकतो, लगेच पोहोचू शकतो कुठेही. पण आधी तसं नसायचं. आधी जर का पैठणला जायचं म्हणजे आत्ता जर का पैठणला गेला माणूस तर परत आयुष्यात परत कधी पैठणला येईल सांगता यायचं नाही. डोमेग्रामला गेलं परत कधी डोमेग्राम होईल आयुष्यात सांगता यायचं नाही. कारण की का, प्रवास सगळा पायी असायचा, AC गाड्या वगैरे त्यावेळी नव्हत्या. सगळं कसं होतं, कष्टप्रद होतं. आता सगळं कसं आहे, सुखद झालेलं आहे. तरी आपलं रडगाणं चालूच आहे देवाकडे. त्यावेळी कष्टप्रद होतं, चालत जायचं चालत यायचं. म्हणजे एकदा जर का काशीला माणूस जर का गेला असेल वाराणसीला तर तो परत येईल ह्याची शाश्वती नसायची. तो गेल्यातच जमा असायचा आणि तो येणं म्हणजे त्याला दुसरा जन्म मिळाला असं अन्य लोकांमध्ये ती ख्याती असायची. तर या ठिकाणी आता ते म्हणतात आता के येणे होईल, आता परत कधी येणं होईल आपलं इथे, माग के भेटोनी, आणि परत कधी भेटणं होईल, भेटणं सुद्धा होणार नाही. तरी लेकुरवासी खाजे पाठवू, असं करूया आपण मुलांसाठी काहीतरी खाऊ पाठवूया. म्हणून सोयरियाचा गाऊ वाटेसी होता, दाऊवाडीसी गेले. सोयऱ्यांचा गाव रस्त्यातच होता, त्या दाऊवाडीपर्यंत ते गेले. ते उपरवाईया भेटले, धरा हो हे खाजे आमच्या घरी द्या.
आणि त्या गावाच्या तिथे जवळपास पोचले आणि त्या गावाच्या तिथे जे काही लोक येत जाणं करत होते, तर ते कसं असतं की गावामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सगळ्यांची घरं माहिती असतात. गावामध्ये एखादा व्यक्ती नवीन आला तर सगळ्या गावकऱ्यांना कळतं हा आपल्या गावातला नाही आहे बरं का, कोणतरी नवीन आलेला आहे. आणि गावाच्या तर शेवटच्या टोकापर्यंत कळतं की हा कोणाकडे पाहुणा आलेला आहे हे पण माहिती पडून जातं. एवढं गावाचं कम्युनिकेशन एवढं चांगलं आहे आधीपासून. शहरामध्ये कोणी असं काही आतंकी माणूस जरी येऊन गेलं तरी कोणाला कळत नाही. सगळं झाल्यानंतर कळतं कोणतरी येऊन गेलं आणि नुकसान करून गेलं. गावाकडे ही संवेदनशीलता आहे. आणि त्यांनी कोणाला तरी पकडलं आणि सांगितलं ते आमक्या आमक्यानं तुम्ही ओळखता ना, ते म्हणे हो. मग असं करा, त्यांना सांगा की तुमचे नातलग आमके आमके आले होते, डखले चांगदेव भट कोणी, आणि त्यांनी हे तुम्हाला मुलांसाठी खाऊ दिलेलं आहे, काही वस्तू दिलेल्या आहेत, तुम्ही त्यांना नेऊन द्या असं त्यांना सांगितलं. धरा हो हे खाजे आमचा घरी द्या, आमच्या त्या घरी द्या बरं. तर तेही म्हटले तुम्हीची का सावमे नाही, अरे तुम्ही आमच्याकडे का देता, तुम्ही का नाही जात. ते म्हणतात ना आम्हासी गोसावी विधी विहिला, असे प्रश्न पडतोच की नाही, की जर का एवढ्या जवळ आलेला आहात आणि मग तुम्ही आम्हाला का पाठवता, काही वेगळं तर नाही हे की ते दिल्याने त्यांचं काही नुकसान होणार आहे वगैरे, ते आमच्या हस्ते होईल. किंवा त्याच्यामध्ये काळजीचा सुद्धा भाग आहे की अहो तुम्ही एवढ्या जवळ आलात, एवढ्या लांबून आलात, एवढ्या गावाजवळ आलात, तर तुम्ही त्यांना भेटून जा, भेट तरी होईल तुमची. नाहीतर एवढ्या जवळून उपयोग काय होईल, ते परत आम्हालाच बोलतील की का बरं तुम्ही त्यांना जाऊ दिलं. असा काळजीचा पण स्वर असावा एखाद्याचा की बाबा तुम्ही असं असं करा, तुम्हीच या स्वतः. ते म्हणतात ना आम्हासी गोसावी विधी विहिला, असे ते म्हणतात ना देवाने आम्हाला विधी विहित केलेला आहे संबंधियांच्या घरात जाऊ नये. तैसेची अंगणी उभे ठाका भेटा आणि जा. ते म्हणतात की असं करा ना, घरी जायला नाही सांगितलं ना तुम्हाला, तर असं करा बाहेरच थांबा, कुठे रस्त्यावरच थांबा, त्यांचं घर जिथे लागतं तिथेच त्यांना आवाज द्या, ते बाहेर येतील, त्यांना काय द्यायचं ते द्या, भेटा, गळा भेट घ्या आणि निघा, घरात जायचं नाही आतमध्ये. आणि काही असं एवढं करायचं, एवढं साधं सोपं आहे. तुमचं नियम पण भंगत नाही आणि भेट सुद्धा होईल. उभे ठाकले भेटले आणि मग ते म्हटलं हे तर बरोबर आहे, हे तर आपल्या डोक्यातच नाही आलं. माणसं आपलं नुकसान कसं करतात, जीव भेटल्यानंतर आपलं नुकसान कसं होतं ते बघा. जसं ते मी सांगितलं ना की तुम्ही कोणाला सांगितलं का हो तुम्ही प्रवचनाला येणार आहेत का, ते म्हणतात हो आम्ही येणार आहोत, पण तुम्ही असं करा आम्ही येतो स्टेशनला, तोपर्यंत तुम्ही थांबून राहा तिथे, किंवा बस स्टॉप रिक्षा स्टॉपला येतो तोपर्यंत थांबून राहा, आपण सोबतच जाऊ. आपण त्यांची 15-20 मिनटं वाट बघतो, ते येतच नाहीत लवकर, उशिरा येतात, त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा उशीर होतो. म्हणजे एका जीवामुळे दुसऱ्या जीवाचं नुकसान होत राहतं. तर या ठिकाणी सुद्धा असंच झालं की नुकसान होत गेलं. मुळात म्हणजे नुकसान कोणीतरी करतं, तर त्या नुकसान करताना आपण कधी दोष देऊ नये. नुकसान करणारे नुकसानच करतात, आपण आपलं नुकसान होऊ देऊ नये हे लक्षात घ्यावं. कोणी जरी किती म्हटलं नाही घ्या एवढं खाल्लंच पाहिजे तुम्ही, तर आपल्याला माहिती आहे ना आपलं पोट किती आहे, आपलं भूक किती आहे, आपल्याला त्रास काय आहे. तर त्यावेळेला कोणी किती जरी डोकं आपटलं तरी आपण आपल्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपण आपलं नुकसान होऊ द्यायचं नाही. मग पाठी पुढीलावरी ठेवी स्वामींनी सगळे वचन सांगून ठेवले, पोरजीव आपले ओकटे गोमटे जाणे तर जाणूनीची करी, आणि वरून पाठी पुढीलावर ठेवी आणि सांगतो की यांच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे तसं झालं, दुसऱ्यांना दोष देतो आपण. तर तसं नव्हे. यांनी सांगितलं, यांना पण ते पटलं आणि ते गेले अंगणामध्ये, अंगणाच्या बाहेर उभे राहिले, आवाज दिला नातलगांना. त्यांनी बघितलं अरे हे आमके आमके आले, तेही आनंदित झाले, बाहेर आले, भेटले, बैसा आतमध्ये घेऊन आले अंगणामध्ये आणि बसा बाज वगैरे टाकलेली आहे तिथे बसवलं. हाती धरुनी बाजेवरी बैसविले, हात धरून नाही आम्हाला जायचं आहे, आम्हाला घाई आहे, असं किती जरी तुम्ही म्हटलात तरी तिथे तुमचं चालत नसतं. ते लोक म्हणतात नाही बसा थोडा वेळ, चहा घेऊन जा, हे करून जा, ते करून जा. कोणी जरी म्हटलं मला डायबिटीज आहे, हाय डायबिटीज, ते म्हणतात नाही काय होत नाही, खा एवढं, हे घरी बनवलं आहे आम्ही. तर घरी बनवलेल्या पदार्थांनी डायबिटीज होत नसतो का, खा अजून असं केलं जातं. त्यांनी जबरदस्ती त्यांना बसवलं आणि पाय धुतले, आणि घरी आलेल्या पाहुण्याचे पाय धुतले की त्याचा थकवा निघून जातो. थंडी असेल तर गरम पाण्याने, गरमी आणि ऊन असेल तर थंड पाण्याने पाय धुवावेत,
थंडीमध्ये जर का कोण गेलं त्याचे थंड पाण्यानेच पाय जर का धुतले तर 2 दिवसांनी त्याचे पाय दुखायला लागतील बरं का. थंडी आहे आधीच आणि वरून थंड पाण्याने पाय धुतोय आपण, तर तसं नाही. पाय धुणं म्हणजे काय, त्या व्यक्तीचा थकवा जाणं वगैरे. आणि पाय धुतले आणि म्हटले असं करा, आता तुम्हाला जायचंच आहे ना तर तुम्ही असं जाऊ नका, आता जेवून जा. ना जेवा मग जा, जेवा आणि मग जा, तुम्ही थांबू नका, आम्ही काही थांबवत नाही तुम्हाला. मग पाणी ठेविले, मग आता जेवण तयार व्हायला तर वेळ लागेल की नाही. मग तोपर्यंत काय केलं की पाणी ठेवलं, म्हणजे आंघोळीला पाणी ठेवलं. उठिले नहानिले, जेवण तयार होईपर्यंत आंघोळ करून घ्या, उगाच असं रिकामं बसण्यापेक्षा. उठिले नहानिले आणि मग जेवले. आता आंघोळ केल्यामुळे, कडक पाण्याने आंघोळ केली असेल त्याच्यामुळे थकवा शीन निघून गेला, अंग हलकं झालं, जेवले. कधी कधी असं असतं की जोपर्यंत आपण उभे आहोत तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपले पाय दुखतात. आपण खूप वेळ उभं राहून जेव्हा खाली बसतो तेव्हा कळतं की आपले पाय दुखत आहेत म्हणून. आपण खूप काम केलं तर आपण थकत नसतो, पण जेव्हा आपण खाली बसलो की मग आपल्याला जाणीव होते की आपण थकलोय म्हणून. तसं इतक्या वेळेत चालत होते त्यामुळे त्यांना काही वाटलं नाही, परंतु आत्ता आंघोळ झाली, सगळं झालं, जेवण झालं, मग थकवा जाणवायला लागला. तर विळू झाला आणि तोपर्यंत संध्याकाळ झाली. मग राहिले, मग ते म्हणाले बघा आता संध्याकाळ झाली, आता कुठे जाणार तुम्ही, काळोखाचं पुढचं गाव इथून लांब आहे खूप, तुम्हाला जाता येणार नाही आणि रस्त्याचा तो मधला रस्ता खराब आहे. असं एवढं सगळं सांगितल्यानंतर मग ते म्हटले ठीक आहे, मग आता काय इलाजच नाही. मग राहिले, निजैले, मुक्काम केला. सवेळीसीची उठले, सकाळी लवकर उठले, मग निघाले आणि मग चालले माहूरला. तर चांगदेव भटी म्हणितले, चांगदेव भट जे आहेत म्हणजे हे जे नातलग आहे ते डखल्यांचे नातलग असणार आहेत आणि हे चांगदेव भटांचे नातलग नाही. डखले त्यांच्या नातलगांमध्ये एवढे रममान झाले की आपल्याकडनं एवढी मोठी चूक झाली आहे, स्वामींनी जे नाही सांगितलं तेच आपण केलं हे त्यांच्या लक्षात नाही आलं. एकी भिक्षा केली, नातलगांना भेटले, नातलगांच्या घरी गेले, नातलगांच्या गावाला गेले, नातलगांच्या इथे मुक्काम केला. एवढ्या चुका झाल्या हे डखल्यांच्या लक्षात येत नाही, चांगदेव भटांच्या लक्षात आलं आणि ते म्हणतात हे काही डखले हो गोसावी वारिले तेचे आम्ही केले. हे काय, देवानी जे सांगितलं की हे करू नका तेच आपण करून बसलो. लक्षात घ्या, चूक करताना आपल्याला कधीही लक्षात येत नाही की आपण चूक करतो आहोत. कधी कधी आपल्याला लक्षात येतं की आपण हे चुकीचं करतो आहोत, परंतु आपण लक्ष देत नाही. काय होत नाही, काय होत नाही बघूया नंतर. परंतु कधी कधी असं असतं की आपल्याला लक्षात येत नाही, आपण चूक करून जातो आणि त्याच्यानंतर कोणीतरी सांगतं हे चुकीचं झालं, मग आपण हे माझ्या लक्षातच नाही आलं. नंतर लक्षात येतं कोणीतरी सांगितल्यानंतर. आणि तिसरा टप्पा असा असतो की त्यांना तुम्ही किती चुका जरी सांगितल्या स्पष्ट करून, फोड करून, तरी त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण चुकलो म्हणून. ते म्हणतात आमचं उद्दिष्ट म्हणण्याचं तसं नव्हतंच. अहो तुमचं जरी नसेल तरी तुम्ही म्हटलात ना, जे म्हटलात त्याचा अर्थ त्याच्यातनं असा निघतो. तुम्ही जे म्हटलात ते वाक्य आणि तो शब्द एकदम चुकीचा आहे, तुमच्या हेतूशी तो वाक्य जुळत नाही. जसं मामाजी आम्हाला सांगायचे, एखाद्याच्या इमानदारीबद्दल सांगताना म्हणायचं हे जे व्यक्ती आहे कुत्र्यासारखे इमानदार आहेत, असं म्हणता येतं का? कुणाच्या प्रामाणिकतेबद्दल सांगताना तुम्हाला असं उपमा देता येते का, हे कुत्र्यासारखे प्रामाणिक आहेत असं म्हणता येतं? आता याच्यामध्ये त्या व्यक्तीचा सन्मान आहे की अपमान आहे? तुम्ही लाख डोकं फोडून सांगाल की नाही आम्हाला तसं उद्दिष्ट नव्हतं, आम्हाला त्यांचा सन्मानच करायचा होता, तर तुम्हाला काही जरी करायचं असेल तरी त्याच्यातनं त्याचा अपमान होतो आहे. म्हणजे कधी कधी त्या व्यक्तीला लक्षात येत नाही आपण चुकीचं बोललो. काही लोकांच्या लक्षात येतं ते सुधारतात, काही लोकांच्या लक्षात येतं परंतु ते नाहीत, असं होतं. चांगदेव भटांच्या लक्षात किंवा डखल्यांच्या लक्षात हे नंतर आलं. चूक करत असताना त्यांच्या लक्षात आलं नाही, चूक झाल्यानंतर लक्षात आलेलं आहे. पूर्ण वेळ लक्षात नाही आलं. जेव्हा निघाले आता आणि निघाल्यानंतर मग ते म्हणतात की गोसावी जे वाढिले त्याचे आम्ही केले, गोसावी विधी विहिला तो आम्ही भंगिला. देवाने जो विधी विहित केला तो आम्ही भंग केला. आता काही दर्शन होईल, आता काही भेट होणार नाही. आणि मग आता काही गोसावी आम्हा भेट देत असती, देव काय आता भेट देतील का आपल्याला? आता जाऊनी काही करू, आता जाऊन उपयोग नाही. आता चाला मागवते, आता परत माघारी चला. मग ते मागवते गोसाव्यांच्या दर्शनासी आले, आमच्या स्वामींच्या सन्निधानी आले.
मग तेही अवघी व्यवस्था सांगितली. स्वामींपुढे सगळं त्यांनी आपलं जे काही चूक आहे ती स्वामींच्या समोर मांडली आणि स्वामी म्हणतात, श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन ते अमोघ किंगा. श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन अमोघ आहे. ते आम्ही जे सांगतो ते हेच आहे की असं कुणालाही दर्शन होत नाही. ते तुम्हासी कांगा होईल, ते तुम्हाला ते दर्शन होणार नाही. ऐसे कांगा घडेल असं घडू शकत नाही, कारण तुमचं उद्दिष्ट वेगळं आहे. तुम्हाला तेवढं निरूपण ऐकलं ना, तेवढ्या वेळापुरतं तुम्हाला ते वाटलं. त्याला प्रसंगोचित ज्याला म्हणतो की त्याला एक प्रसंगोचित जे वैराग्य निर्माण होतं ना, ते तेवढ्यापुरतंच मर्यादित असतं. एक तेवढा वेळ गेला त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. म्हणजे कुणी मेला असेल आणि त्याच्या विधीसाठी, अंतिमविधीसाठी आपण गेलेलो असतो ना, तेव्हा आपण तिथे एकदम वैराग्य वृत्ती असते आपली की खरंच जीवाचं काही खरं नाही. चांगला तरुण मुलगा गेला, तरुण व्यक्ती गेला, काही आजार पण नसताना तो गेला. म्हणजे हे स्मशान वैराग्य असतं. जीवनाचं काही खरं नाही. आजपासून आपण सुद्धा चांगलं काम करायचं, चांगलं पुण्य करायचं, गोमटं करायचं, स्मरण करायचं, देवाला आठवायचं, जेवढा जन्म आहे तेवढा उपयोगी लावायचा, असं ते स्मशान वैराग्य निर्माण होतं. हे स्मशानाच्या आतमध्येच असतं. ते एकदा स्मशानातनं बाहेर आलं की असं तर कधी एकदा आंघोळ करतो आपण, कधी वेगळे कपडे घालतो आपण, आणि मग कधी जेवतो, आराम करतो, आणि त्याच्यामध्ये ते स्मशान वैराग्य त्या स्मशानापुरतं मर्यादित असतं. तसं निरूपणापुरतं एखादं वैराग्य येतं, ते स्मशान वैराग्य आहे. तसं निरूपण वैराग्य, निरूपणापुरतं ते वैराग्य निर्माण होतं. निरूपणापुरतं विधी निष्पन्न निर्माण होतो आपल्या देहात. जसं जसं निरूपण संपत जातं, संपतं, त्याच्यामध्ये वेळ जातो, तसतसं आपलं जे निरूपणामुळे आपल्या जो सात्विकता वाढलेला आहे ती सुद्धा कमी 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 होत जाते. आणि मग इथून जाताना कोणीतरी भांडतो सुद्धा आपण गाडीमध्ये वगैरे, रिक्षामध्ये, असं. म्हणजे ती सात्विकता कमी होऊन जात असते. बघा, बर्फ आहे, बर्फ जर का एकदा, म्हणजे पाणी आहे ते एकदा बर्फ जेव्हा ते पाणी होतं, तो बर्फ कितीतरी वेळ थंडच राहतो. तसं आपण सुद्धा एक खूप वेळ सात्विक राहिलं पाहिजे, राहता आलं पाहिजे आपल्याला. आपण लगेच इथं ऐकलं, आत्ता स्मरण करतो आणि लगेच कोणाला तरी भडकतो आपण. म्हणजे स्मरण सात्विकता आणि लगेच वैतागतो ती तामसता, हे कुठेही ताळमेळ नाहीये. बर्फ जर का असेल तो लगेच गरम नाही लागणार आपल्याला, तो थंडच लागणार खूप वेळ. एवढंच काय, ते बर्फाचं पाणी झालेलं सुद्धा काही वेळपर्यंत ते थंड लागतं आपल्याला. म्हणजे ती स्थायी भाव जो आहे, त्याचा जो काही गुण असेल तो काही वेळपर्यंत तसा राहतो. तो तसं आपला नाही राहत. आणि ते एक प्रसंगोचित आपल्याला काहीतरी उत्पन्न होतं आणि प्रसंग तो संपला की मग ते हळूहळू पुरत आपण पूर्वपदावर येत असतो. कधी कधी काय होतं की घरी काहीतरी वाद भांडणं होतात, मग ते आम्हाला फोन येतात की बाबा आम्हाला दीक्षा घ्यायची आहे. मग आम्ही म्हणतो की हे जे काही बोलण्याचा टोन आहे, म्हणजे घरी काहीतरी वादावाद झालेली आहे. आम्ही म्हणतो काय झालं, काय नाही, संसारात काय नाही, अमकं नाही टमकं नाही. आम्ही म्हणतो थोडं थांबा, 8 दिवस थांबा, 15 दिवसांनी तुमची दीक्षा करू. 15 दिवसांनी विचारलं की ते म्हणतात नाही, आता ते थोडंसं आहे वेगळं, अमकं कार्य आहे, तमकं कार्य आहे, घराचं लोन फेडायचं आहे. 15 दिवसांनी तो परत पूर्वपदावर येतो. म्हणून मार्गात राहणाऱ्या लोकांना लगेच दीक्षा देत नाहीत. त्याला थोडं टेम्परेचर त्याचं जे काय वाढून आलेलं आहे तिकडून तो एकदा डाऊन होऊन देतात, पूर्वस्थितीला येऊ देतात. आणि त्या 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर जरी तो तसाच असेल की मला अनुसरण घ्यायचं आहे, मग त्याचा गांभीर्याने विचार केला जातो की हा खरोखरच त्या उद्दिष्टाने आलेला आहे. कधी कधी असा उद्दिष्टाने आलेला व्यक्ती लगेच दीक्षा देऊनच टाकायची, जे परत त्याचा जाण्याचा मार्ग बंद करून टाकायचा. असं पण करता येतं, परंतु तसं नव्हे. तो जीव जो आहे तो आवडीपूर्वक अनुसरला पाहिजे. कुठून तरी भांडून येऊन त्यांनी अनुसरण घेऊ नये. त्यांनी आवडीपूर्वक ते अनुसरण घेतलं पाहिजे. आणि तो प्रसंग जो आहे अनुसरणाचा, तो कायमस्वरूपी त्याच्या अंतःकरणामध्ये तसंच राहिलं पाहिजे मरेपर्यंत. कधी कधी निमित्त असतं, मृत्यूचं निमित्त असतं, आजारपणाचं निमित्त असतं, तेव्हा वाटतं की आता आपण अनुसरावं. कधी कधी ते चुकीचं जरी असलं तरी कधी कधी ते बरोबर सुद्धा आहे की त्या निमित्ताने अनुसरण घेतो आहे ना, काही का होईना, त्या वेळेला का होईना देवाची तर आठवण आली, देवाला समर्पित व्हावं असं जरी वाटलं, आणि त्यावेळेला जर का ते होत असेल तर नक्कीच ते सुद्धा कार्य चांगलं आहे. आणि स्वामी सांगतात शेवटच्या ज्या घडी आहेत त्या सुद्धा काय होतात, उपयोगी लागतात.
आणि त्याचाही फायदा होत असतो. आणि म्हणून इथे त्या आवडीस्तव ते झालं पाहिजे. एखादा व्यक्ती आजारपणातनं जरी आला किंवा एखाद्या आमच्याकडे स्वतेव त्याग सांगितलेला आहे त्यागाच्या प्रकारांमध्ये, की त्याचं भरपूर नुकसान होत गेलं, भरपूर वेळा उभं केलं, परत नुकसान झालं, तरी परत उभं केलं, परत नुकसान झालं, तर त्याच्यामुळे मग त्याला असं वाटतं की आपलं प्रपंचामध्ये आपलं काही चालणार नाही असं दिसतंय. मग तो म्हणतो जाऊ दे, आता प्रपंचाचा नाद सोडा, व्यवसाय वगैरे सगळं सोडून द्या, आता आपण काय केलं पाहिजे, अनुसरणाकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून तो अनुसरणाचा मार्ग निवडतो. हे काय आहे, स्वतेव जाय तेवेळी सांडी, असा तो स्वतेव त्याग सांगितलेला आहे. तसं का होईना, पण परमेश्वराच्या आवडीस्तव जर का तो अनुसरत असेल तर तोही चांगला आहे, तोही योग्य आहे. एखादा आजारपणामुळे येत असेल पण आवडी आहे की आता देवाशिवाय काही नाही, तर तो सुद्धा चांगला आहे. एखादा काहीतरी प्रसंग संकट घडलं आणि नंतर त्याच्यातनं बुद्धी आली की जर का आज हे जर का असं झालं असतं की साप चावला असता आणि मेलो असतो तर अनुसरण राहून गेलो असतो, असंच देह आत्मघात झाला असता, असं नको. त्याच्यापेक्षा अनुसरा, मग जे काय व्हायचं ते होऊ द्या नंतर. म्हणजे अशा पद्धतीने एखादा येतो, हे सुद्धा काय आहे, हे चांगलं अनुसरण आहे. कसं काय होईना, अनुसरण या पदामध्ये तो जीव आला पाहिजे. एकदा तुम्ही त्या अनुसरणाच्या पदामध्ये आलात की मग आपोआपच तुम्ही आचरण करायला तुम्ही लागतातच. आणि मग त्यांनी सगळी व्यवस्था सांगितली आणि स्वामी म्हणतात ऐसे कांगा घडेल, असं घडणारच नाही तुम्हाला देवाची भेट व्हावी, कारण दत्तात्रय प्रभूंची भेट व्हावी, कारण की तुम्ही ते कसं केलेलं आहे, तेवढा एका वेळापुरतं तुम्हाला ते वैराग्य संचरलं, आवडी संचरली, नंतर ती कमी होत गेली. आणि प्रपंचिक लोक जेव्हा समोर आले, गाव जेव्हा समोर आलं, त्यावेळेला लगेच तुम्ही तुमच्यामध्ये बदल करून घेतला आणि स्वामींचं वचन त्यांनी भंग केलं. परमेश्वराची आज्ञा होती, ती परमेश्वराची आज्ञा त्यांनी भंग केली आणि त्याच्यामुळे काय झालं, पूर्णपणे जे काही नियमात चालण्याचा जो प्रकार होता तो भंग पावला. स्वामी म्हणतात कवणी एकी माता असे. आता या ठिकाणी दृष्टांत स्वामी सांगतात, कोणी एक माता आहे, ते आपल्या लेकुरवासी पेहे दे, म्हणजे पाचते ती आपल्या मुलाला. ते डुळकी म्हणजे काय होतं, ते मागोते दे ते डुळकी, ते मागोते दे ते डुळकी, मागोते दे ते डुळकी. मग सेजिया सायल्या म्हणते आहो हे डुळकीत आहे तरी का पाजिती येसी. म्हणजे तो काय करतो आहे, वमन करतो आहे, परंतु तरी सुद्धा ती देते आहे. तर तिची सेजिया सायल्या म्हणते अरे त्याला त्रास होतो तरी तू का देतेस त्याला. तर ती म्हणते घ्या आई आणतू तरी लितेल, म्हणजे थोडं तरी आतमध्ये एक दोन थेंब जरी गेले तरी काय होईल, त्याच्या शरीराला आतमध्ये काहीच नसण्यापेक्षा काहीतरी दोन चार थेंब आतमध्ये गेलेले अन्नकण असतील ते आतमध्ये गेलेले चांगलेच आहेत. म्हणजे वमन होतं, याचा अर्थ आपण काहीच खाऊ नये असं नाही, काहीतरी पोटात गेलं पाहिजे, नाहीतर काय होतं अजून त्रास होतो, पित्त अजून वाढू शकतं, पोटाला अजून त्रास होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी परत तुम्ही काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि अनंत सृष्टी आपण असा प्रयत्न करत आलेलो आहोत आणि अनंत वेळा असंच होतं की आपण त्याच्यामध्ये यशस्वी होत नाही, परंतु तुम्ही काय केलं पाहिजे, पुन्हा 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 प्रयत्न केले पाहिजेत. कुणी म्हटलं हे माझं पाठांतर होत नाही, एकदा पाठ केलं परत विसरलो, परत वाचा, परत वाचा, अनेक वेळा वाचा. कधी कधी आपल्याला नोटांचं ते गणित चुकतं आपलं, मग किती वेळा मोजतो आपण, किती वेळा मोजता पैसे तुम्ही, तोपर्यंत तुम्ही ती जागा सोडत नाही. म्हणजे तुम्हाला खात्री होते की नाही बरोबर आहेत, आणि नेमकं असं असतं की कमी निघतात. कधी पण पैसे बरोबरच असतात पण ते मोजताना कमीच निघतात, ते परत दोनदा तीनदा मोजावे लागतात, दुसऱ्याला मोजायला द्यावे लागतात. आणि त्या ह्याच्या गडबडीत कधी एखादी नोट जास्त मोजली आपण, जास्त आली तर परत मोजत नाही, लगेच घरी निघून येतो आपण. त्याला समोरच्याला कळलं तर एक नोट जास्त दिली तर हे काय आहे की अनंत सृष्टी आपण असं आलेलो आहो, अनंत सृष्टी आपण अपयशी ठरत आलो, परंतु तरी सुद्धा आपण काय लगेच आपला जो काही धर्म आहे तो सोडायचा नाही, आपण करत राहायचं, पाठांतर करत राहायचं. स्मरणाला बसले झोप येते, जांभ येते, कंटाळ येतो, नको वाटतं, तरी पण बसायचं, करत राहायचं, करत राहायचं. एक वेळ अशी येते की त्याच्यामुळे काय होतं की तुमच्यामध्ये तो स्मरणाचा ओलावा येऊ शकतो.
असा नवीन कपडा असतो ना, त्याच्यावर पाणी टाका, ते लगेच कपडा ओला होत नाही, तर पाणी असं वाहून जातं. परत टाका, परत टाका, हळूहळू हळूहळू ते काय होतं, पाणी शोषायला लागतो तो नवीन कपडा, आणि मग तो कपडा ओला होतो. ते ओले पण त्या कपड्यांमध्ये येतं, खूप वेळाने येतं. तसं आपल्याकडे पण ओले पण येईल स्मरणाचं, ते लगेच येणार नाही. पाठांतराचं लगेच येणार नाही. पण जर का एकदा आलं तर लक्षात ठेवा की तुम्हाला भरपूर तुमचा अभ्यास होईल. मग तुम्ही म्हणाल की आधी मला पाठ होत नव्हतं, आज जे द्याल ते पाठ होऊन जातं लगेच, इतकं पाठांतर झालं, असं बदल आपल्याला लक्षात येतो. तर या लीळेतनं आपण बघितलं की आपण सुद्धा स्थानवंदनाला जात असतो, परंतु उद्दिष्ट बदललं की पुढचे सर्व कार्य बदलत असतात. परंतु तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये असता की आम्ही स्थान करून आलो, आम्ही देव करून आलो, आम्ही हे करून आलो, आम्ही ते करून आलो. परंतु लक्षात घ्या, उद्दिष्ट हे महत्त्वाचं आहे. आता तिथे सांगितलं की पहिले दत्तात्रय प्रभू भेटतील, दुसरे पण भेटतील, पण ते दत्तात्रय प्रभू आहे असं म्हणतील, पण ते नसतील. तसंच आहे की आपण जेव्हा एखादा विधी करायला जातो तेव्हा विधीच्या नावाखाली आपल्याला खूप अविधी भेटतात, परंतु ते विधी नसतात बरं का. आपल्याला कोणतरी सांगतं हे विधी आहे, आपल्याला पण वाटतं हा विधी आहे, परंतु तो विधी नसतो, तो अविधी असतो, तो अन्यथा विधी असतो, तो आपण करत बसतो आणि त्याच्यात वेळ आपला जास्त जातोय, खूप वेळ जातो आपला. आता जसं आहे की काही ठिकाणी काहीतरी मोठा हे असेल, उपहार वगैरे असेल, तर सगळा वेळ कशात चाललाय, काहीतरी बनवण्यात चाललाय, मग ते वाढण्यात जाईल, मग ते खाण्यात वेळ जाईल, त्याच्यानंतर मग परत सगळं आवरण्यामध्ये वेळ जाईल. आजच्या दिवशी काय केलं पाहिजे, तुम्ही उपहार नाही केला तरी चालेल. लक्षात घ्या मी काय बोलतोय, खूप काय मोठे उपहार वगैरे करायची काही गरज नाही आहे. आजचा दिवस जो आहे त्या दिवशी काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त स्मरण केलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, एका भागात मी गेलेलो, ते म्हटले आम्ही सकाळी उठून इथे पुरणपोळी बनवतो. म्हटलं देवानी स्मरण सांगितलं, आपण पुरण बनवतो, काही ताळमेळ आहे का? स्वामींनी काय सांगितलं, पश्चातपहारी उठायचं आणि काय करायचं, कधी, रोज. जर का अवतार दिन आहे तर मग त्या दिवशी काय करायचं, त्याचं उत्तर स्मृतीस्थळामध्ये आहे. महादाईचा विचारतात, पर्व आल्या काही करावे. आपण हे जर का वाचलं तर कळेल आपल्याला, मग तुम्हाला कळेल की हे दादांनी सांगितलेलं नाही आहे. खूप लोक म्हणतात सागर दादांनी सांगितलं, नाही, मी सांगितलेलं नाही आहे, हे लीळाचरित्रात आहे. स्वामींनी सांगितलेल्या आहेत काही गोष्टी, काही गोष्टी भटोबासांच्या मुखामध्ये आहे की पर्व आल्या काही करावे. भटोबास म्हणतात, दुना जाप्य कीजे, दुना स्मरण केलं पाहिजे, दुप्पट. आपण काय करतो, दुना भक्ष. आता जर का अवतार दिन आहे म्हणजे आपण पुरणपोळी बनवणार. आता जर का तुम्ही पुरणपोळी खाणार, अवतार दिनाच्या आनंदात तुम्ही पुरणपोळी खाणार, म्हणजे किती खाणार, डायबिटीज विसरून पुरणपोळी खाणार तुम्ही. भजे सार वगैरे एकदा जर का खाल्लं, तुम्ही स्मरणासाठी शिल्लक राहणार का? हात धुतले की ताट सुद्धा उचलायची हिंमत तुमच्यात नसणार. लगेच जांभया येणार 4-5-10 मिनिटामध्ये, अर्धा तासात तर आपण घोरत असणार. अशी जयंती साजरी करायची का आपण? आपण अशी जयंती साजरी नाही करायची. आपल्याला जयंती साजरी करायची म्हणजे सकाळी रोज तुम्ही 5 ते 6 उठत असाल तर त्या दिवशी 3 ते 6 स्मरण करा ना तुम्ही, दुना जाप्य करा आनंदामध्ये. दत्तात्रय प्रभूंच्या लीळा आठवा, चक्रधर स्वामींच्या लीळा आठवा. त्यानंतर पूर्ण एखाद्या सूत्रपाठ वाचून काढा, पूजा अवसर वाचून काढा, त्यातलं अधिकाधिक देवधर्म करा. त्या दिवशी जेवण उलट कमी करा का, की जर का जास्त जेवलं तर काय होईल, झोप येईल. झोपलं तर दुपारचं विधी ठाकेल, दुपारचं जे काही वाचन करायचं ते राहून जाईल. लक्षात घ्या ना, तुम्हाला उद्या सकाळी जर का गावाला जायचं आहे, 5ला उठायचं, तुम्ही आदल्या दिवशी लवकर जेवता की नाही, कमी जेवता की नाही, म्हणजे त्या दिवसाच्या जेवणावर तुम्ही नियंत्रण ठेवता की नाही. तसं आहे की ज्या दिवशी अवतार दिन आहे त्या दिवशी आपण देवासाठी उपहार बनवतो, पण खातो कोण, आपणच खातो. पुरणपोळी बनवा, पण ते गुळाची बनवावर कधी चांगली लागते. कोणाला चांगली लागते, देवाला की आपल्याला? आपल्याला चांगली लागते म्हणून ती आपण बनवतो. आपल्याला जे पदार्थ चांगले आवडतात तेच उपहाराला बनवतो. कोणी साबुदाण्याची खीर बनवत नाही, सगळे शेवयाचीच खीर बनवतात. नाव दत्तात्रय प्रभूंचं लावलं आपण, पण खायचं आपल्याला स्वतःला आहे. मुळात म्हणजे दत्तात्रय प्रभू कशाने खुश होतील ते पण आपण बघितलं पाहिजे.
मी अनेकांना हे पण सांगत असतो, आपण पांचेश्वरला पण जातो तर तिकडे उपहार वगैरे या गोष्टी करत बसण्यापेक्षा तिकडे जाऊन नक्कीच तुम्ही स्मरण करा. खूप मोठी भाग्याची गोष्ट असते की दत्तात्रय प्रभू त्यावेळेला तिथे येतात. हे आमच्या स्वामींनी स्वतः सांगितलं. त्यांच्या समोर जर का तुम्ही स्मरण करत असाल तर त्यांना वाटेल की एवढ्या लोकांमध्ये हाच एक जण आहे स्मरण करत असलेला, मुंबईहून आलेला आहे. अशी पण नोंद होईल तिथे. कुठून आलात, काय आलात, हे सगळी नोंद होईल तुमची. आता समजा शाळा आहे, त्याच्यामध्ये एकच मुलगा अभ्यास करतो शांतपणे, बाकीचे गोंधळ करतायत वगैरे, सरांचं लक्ष कोणाकडे जाईल? तो शांत बसलेला अभ्यास करण्याला मुलाकडे. अनेक मुलांनी परीक्षा दिली पण ज्याला 99, 95, 90% मिळाले त्याच्याकडे लक्ष सरांचं जातं. तसं तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त स्मरण केलं पाहिजे. उपहार वगैरे ह्या गोष्टी तर आहेतच आहे, त्या तुम्हाला करायची का नाही करायचं तुमचा भाग आहे. मी ते करू नका असंही म्हणत नाही किंवा करा असंही म्हणत नाही, त्याच्याविषयी माझा काही आक्षेप नाही आहे. परंतु माझं म्हणणं आहे की एवढं सगळं करून तुम्हाला उपहार करायचा तोही करा, परंतु ते करून सुद्धा तुम्हाला स्मरण हे करायचंच आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सूट नाही की आम्ही एवढं सगळं केलं आज स्मरण करायची गरज नाही. ज्यांच्या घरी पंचावतार आहे आज ते सकाळी लवकर उठले 3 वाजता भाज्या बनवायला, सगळं बनवून उपहार होऊन आता ते थकून झोपलेले आहेत. आज त्यांचं स्मरण किती झालं त्यांना विचारा. ज्यांच्याकडे असेल त्यांना विचारा तुमचं स्मरण आज किती झालेलं आहे. स्मरण आज त्यांचं झालेलं नाही आहे. आज त्यांचं दिवसभर काम झालेलं आहे आणि आज आमच्याकडनं विधी झाला, उपहारासाठी भाज्या बनवल्या, उपहारासाठी हे बनवलं, उपहारासाठी ते बनवलं. वेळेमध्ये तो आपण त्याच्याशी जोडलं की पहिले जे भेटतील ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू आहोत, पण ते दत्तात्रय प्रभू नाहीत. दुसरे भेटतील ते पण म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू आहोत, परंतु ते नाहीत. तसं आहे की तुम्हाला वाटतो विधी आहे, पण खरंच विधी आहे का पडताळून बघा थोडंसं एकदा. ती स्वामींच्या काळात करायचे ना असं. हो, मग तेव्हा स्वामी होते ना, स्वतः प्रत्यक्ष होते, मग तर करणारच. आत्ता आम्हाला असंविधानिक जीवांना काय विधी सांगितला आहे तर धुना जापते. आता हे कोणी सांगितलं? भट्टोबास सांगतात. आणि कोणाला सांगतात? ऐऱ्या गैऱ्याला नाही सांगितलं, महादाईसांना सांगितलेलं आहे. आणि ते उत्तर, तो प्रश्न, तो सुद्धा आम्हाला महत्त्वाचा आहे. आमचा आजच्या प्रवचनाची सुरुवातच महादाईसाच्या प्रश्नांमुळे झालेली होती आणि आजच्या प्रवचनाचा जो काही समारोप आहे तो सुद्धा महादाईसाच्याच प्रश्नांवरून झालेला आहे. तिथे महादाईसांना पहिल्या सुरुवातीला स्वामींनी उत्तर दिलेलं आहे या मार्ग दत्तात्रय प्रभू अधिकारण, आणि आत्ता समारोपाच्या याच्यामध्ये भट्टोबासांनी उत्तर दिलेलं आहे. आणि भट्टोबासांना वरदान आहे का हा काही आपले बोलेल हा येथीचेची बोलेल की. म्हणून हा सर्व सारांश आजच्या प्रवचनातला लक्षात घेऊन आपण काय केलं पाहिजे? स्वामींना जी अपेक्षित भेट होती आणि भेटीला जाण्याचा जो विधी होता तो विधी आपण कुठेतरी आपण अंमलात आणला पाहिजे. एक स्थानवंदन आपण असं पण केलं पाहिजे की देवाला जे अपेक्षित आहे असं स्थानवंदन आपण एकदा तरी आयुष्यामध्ये केलं पाहिजे. तर मग आजच्या या प्रवचनाचं आणि लीळेचं आणि स्वामींच्या जे काही वचनांचं वगैरे काहीतरी चीज होईल, काहीतरी सार्थक आपल्या जीवनामध्ये घडेल. दंडवत हो.